न ठरवता स्वामींनी मला वेळोवेळी दर्शन दिलेलं आहे आणि अनेक प्रेक्षकांना माहिती झालेला आहे हा विषय. पुढच्या 5 वर्षांमध्ये 100 कोटी क्रॉस होणारा सेल्स युनिट असेल हे. तुमचे डोळे सांगून जात आहेत की तुम्ही किती प्रकारे जोडलेले आहात हो. सरांशी आणि या व्यवसायाशी. मालक म्हणून खुर्चीत तू बसशील माझ्या जागेवरती आणि मी तुझा दास म्हणून काम करेन. मंडळी नमस्कार, मी अथर्व अर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण या योगेशजींच्या महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सच्या प्लॅन्टपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. कारण व्हिडिओच्या वेळेची मर्यादा बघता आजच्या काळात लोकांना वेळ फार कमी असतो आणि लोक त्या दृष्टीने इतके मोठे व्हिडिओज शक्यतो प्रेफर करत नाहीत. परंतु आपण असेच व्हिडिओ दाखवतो ज्यातून लोकांना नक्कीच कायम उत्सुकता राहते, काहीतरी शिकण्यासारखं असतं, नवीन माहिती मिळते आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. योगेशजी नमस्कार, तुमचं या नवीन भागात पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आपण गेल्या भागात जी माहिती दिलीत, आपण इथपर्यंत माहिती घेत घेत आलो होतो. तुमचा जीवन प्रवास, ह्या फॅक्टरीचा जीवन प्रवास आणि त्याचप्रमाणे इथली जी यंत्रणा आहे ती आपण आत्तापर्यंत पाहिली. इथून पुढे कामकाज तुमचं कसं चालतं आणि सर्वात मुख्य भाग म्हणजे कर्मचारी, त्याचप्रमाणे ह्या पूर्ण प्रवासातल्या तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींची साथ लाभलेली आहे त्यांची सुद्धा आपण ह्या भागात ओळख करून घेणार आहोत. येस, नक्कीच. तर आपण आता पुढे जाऊया. 3 प्रकार पडतात. एक तर आटा जो गहू आणून दळायचा आहे, बेसन चणा आणून दळायचा आहे, आणि काही जी धान्य आहेत ती भाजायची आहेत आणि दळायची आहेत. काही धान्य आहेत ती भाजायची आहेत, त्याची डाळ करायची आहेत, त्याची सालं बाजूला करायची आहेत, साफ करायचे आहेत आणि आणून दळायचे आहेत. बरोबर. आणि काही धान्य कच्ची दळायची आहेत. एवढे प्रकार या पिठांमधले आहेत. बरोबर. पिठांमध्येच 50 प्रोडक्ट आहेत आपली. ओके. त्याचा प्रोडक्शन मॅनेजर इथे बसतो. हे प्रोडक्शन मॅनेजरचं केबिन आहे. बरं. प्रोडक्शन मॅनेजर इथून सगळं कंट्रोल करतो. हा म्हणजे सिस्टीम इतकी चांगली आहे, म्हणजे माझी लोक इतकी चांगली आहेत, त्यांना फक्त तुम्ही जबाबदारी सांगा, ते त्यांचं सगळं करतात. मी प्लॅन्टमध्ये मला फिरकायला लागत नाही. मला खात्री असते की आज आलेली ऑर्डर मला ज्या लोक ज्या टायमिंगला सांगतायत त्या टायमिंगला आपली ऑर्डर ही डिस्पॅच होणार आहे. मी मध्ये मध्ये फिरकत नाही. अगदी. भाजलेलं धान्य, भाजून डाळ केलेलं धान्य आणि कच्चं धान्य इथे येतं. बरोबर. आणि इथे सुद्धा ग्राइंडर आहेत सगळे. इथे पल्वरायझरवर कुठचं पीठ होत नाही. अच्छा. ग्राइंडरवर पीठ होतं. आणि ह्या बघा, तुम्ही जर एखाद्या गिरणीमध्ये गेलात ना तर तिथे किती पीठ असेल बघा आणि इथे किती स्वच्छ आहे बघा. नक्कीच. हा म्हणजे मी माझी हे पब्लिसिटी करत नाहीये. डोळ्याने तुम्हाला ते जाणवत असेल की ते किती स्वच्छ आहे. अगदी. कारण इथे होणाऱ्या प्रत्येक म्हणजे उडणारं पीठ सुद्धा हे बाहेर एका ठिकाणी गोळा करण्याचं उडालेलं पीठ, याच्यासाठी ही मशीन्स आहेत सगळी. बरोबर. कळलं की हे जे उडणारं पीठ आहे ते सक करतं आणि तिकडे जाऊन एका ठिकाणी कलेक्ट करतं. डस्ट कलेक्टर म्हणतात त्याला. बरोबर. तर हे डस्ट कलेक्शन करण्याचं काम करतं. ह्या ज्या 5 गिरण्या आहेत याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स हे तयार होत असतात. आलेलं पीठ इथे चाळलं जातं. आणि म्हणजे उदाहरणार्थ वडा पिठासारखी छोटीशी बॅच आहे किंवा थालीपीठ भाजणीची छोटीशी बॅच आहे. जसं आपण कोरियन करी पावडर मिक्सिंगचं मशीन बघितलं तसं 80 किलो किंवा 100 किलो पर्यंतचं पीठ मिक्स करण्यासाठी एक ब्लेंडिंग मशीन आहे. त्याच्यामध्ये ते ब्लेंड होतं म्हणजे एक संघ पीठ होण्यासाठी. म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी त्या एक संघतेवर सुद्धा अवलंबून आहे. तर त्याच्यासाठी ते मशीन आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे सगळं पिठाची चाळणी किंवा त्याचं एकदम साफ पीठ, चांगलं पीठ, ह्या क्वालिटी टेस्टिंग झाल्यानंतर हे पीठ इकडे जातं. हे पीठ इकडे पॅकेजिंग साठी जातं. आता पॅकेजिंग मध्ये हे आता गहू पिठाचं 5 किलोचं आहे. तसं आपल्याकडे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 2 किलो, 1 किलो आणि 5 किलो म्हणजे विविध साईज मध्ये आणि 10 किलो उपलब्ध आहेत आपले. एवढ्या साईजेस आहेत आपल्याकडे. आता ही सर्व प्रोडक्ट फक्त होलसेलला जातात की किरकोळ विक्री सुद्धा? दोन्ही. आता हे बघा, हे जे हा किचन वंडर आटा आहे, हा ब्रँड बरेच वर्ष मार्केटमध्ये आहे. गोपीठ. अच्छा. किचन वंडर. सुरुवातीला म्हणजे मोठ्या कंपन्या असतील किंवा त्यांच्यासारखं जमलं नसेल करायला म्हणून बऱ्याच कंप्लेंट्स येत. आता ती क्वालिटी सेट झाली आहे. बरोबर की नाही, आता हे पीठ चांगलंच असेल. तर हे झालं गहू पिठाचं. असेच वेगवेगळे पिठांचे प्रकार. म्हणजे आता एक गोष्ट इथली, अजून एक गोष्ट वैशिष्ट्य एक सांगायचं ना, तर ज्या दिवशी हे पीठ तयार होतं, पॅक होतं, त्या दिवशी याचा डिस्पॅच होतो.
काहीच राहत नाही. सेम डे. सेम डे काहीच राहत नाही. अगदी 2-4 पाकिट इकडे तिकडे राहतात. बरोबर. कारण पॅरिशेबल आयटम असल्यामुळे ना हो हे करता येत नाही, स्टोरेज नाही करता येत. बरोबर. ओके. कुळीत पीठ. हे कोळीत पीठ. इकडे तुम्हाला स्टोरेज दिसणार नाही बघा. पीठ येऊन पडलंय, हो. जुनं पीठ देतोय हो. वगैरे भानगड नाही. ऑर्डर प्रमाणेच बनवतं, कारण ऑर्डर इतके असतात का ऑर्डर प्रमाणेच बनवायचं आणि ऑर्डर प्रमाणे डिस्पॅच करायचं. आतापर्यंत आपण सगळी मशिनरी बघितली, इथे पण काही मशिनरी आहे. तर एकंदर मशिनरीवरचा खर्च किती झाली असेल इन्व्हेस्टमेंट तुमची? 3 ते 4 कोटी रुपये. 3 ते 4 कोटी. हो सुरुवातीपासून. ओके. आता आपल्याकडे स्टाफ किती आहे? स्टाफची उपलब्धता कशी आहे? मराठी माणसं कामाला आहेत की बाहेरून घ्यावी लागतात? नाही सगळी मराठी माणसंच कामाला आहेत. हा बघा, हा इथला म्हणजे हा जनरल मॅनेजर आहे. अच्छा, नमस्कार. म्हणजे मी ज्या वेळेस नसतो हो. त्यावेळेस सगळ्याच्या सगळं इथली जी सगळ्या जबाबदाऱ्या आहेत ते मी नसतो कशाला, मी असताना सुद्धा मी जबाबदारीत पडत नाही कुठच्या, बरोबर. पण त्या सगळ्या जबाबदाऱ्या याच्यावरती अच्छा. असतात. याला विचारून सगळं केलं जातं. नमस्कार, माझं नाव प्रणेश सुभाष जोशी. या महालक्ष्मी फूड प्रोडक्ट कंपनीमध्ये माझं खरं तर जॉईनिंग 3 ऑक्टोबर 2015 या दिवसापासून सुरू झालं. त्यानंतर त्या दिवसापासून मी खरं तर ग्राउंड लेवलपासून वरच्या पोस्टपर्यंत काम करतो आहे. आता मी या ठिकाणी जनरल मॅनेजर या पोस्टवरती आहे. कंपनीचं काम पाहताना परचेस, प्रोडक्शन असेल, सेल डिपार्टमेंट, मार्केटिंग, अकाउंटिंग या सर्वच डिपार्टमेंटमध्ये माझा सहवास असतो, पार्टिसिपेशन असतं. एखादी सेलची ऑर्डर निघाली तर त्यासाठी लागणारे मटेरियल, जे रॉ मटेरियल असेल त्याचं पर्चेसिंग बघणं, पर्चेस झाल्यानंतर त्यासाठी लागणारे पाउचेस असतील, त्यासाठी लागणारे असतील मॅनपॉवर असेल, मशिनरी असतील, त्याच्याकडे लक्ष देणं. मशिनरी झाल्यानंतर त्यासाठी लागणारे प्रोडक्शनची कॅपॅसिटी, येणारे इश्यूज याकडे लक्ष असतं. नंतर तयार झालेला माल तो वेळेवर पॅकिंग होतोय की नाही ते पाहणं, झालेला माल वेळेवर डिस्पॅच होतोय की नाही ते पाहणं, ते झाल्यानंतर त्याची रिकव्हरी असते ते पाहणं. अशा विविध डिपार्टमेंटमध्ये मला लक्ष द्यावं लागतं. तसेच हाऊसकीपिंग असेल किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी असतील, ह्या सर्वच गोष्टींमध्ये लक्ष ठेवून काम करावं लागतं. या सर्व गोष्टींमध्ये काम करत असताना आमचे सर यांचं खूप असं मला मार्गदर्शन मिळतं, कामाचा अनुभव मिळतो. खेडेगावात असल्यामुळे माहितीचं ज्ञान कमी असतं, पण सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात, बरीचशी माहिती मिळते. आता इथे काम करत असताना सर ओपनली आम्हाला संधी देतात, तुम्ही हे करा. एखादी गोष्ट चुकली तरी पण ते समजून घेतात, आपल्या परिवाराप्रमाणे आम्हाला ट्रीट करतात. एखादी वैयक्तिक अडचण असेल तरीसुद्धा आम्हाला ते खूप सपोर्ट करतात. प्रत्येक वर्करच्या घरगुती कारणांमध्ये काही अडचणी आल्या तरी त्यांनाही मदत करत असतात. खूप असे हेल्पफुल सर आहेत, म्हणजे मदत करत असतात. अगदीच असं की मालक आणि कामगार याच्यामध्ये असा भेदभाव कोणताही करत नाहीत. आम्हाला खूप समजून घेतात. आणि इथे आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे खेडेगावामध्ये अशी मोठी अशी कंपनी ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिली आणि आम्हाला कामाची संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी प्रथमतः त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. नाहीतर आम्हाला इथून शहरी भागाकडे जॉबसाठी वळावं लागतं, पण इथे ही कंपनी उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला एक वेगळा असा अनुभव आणि शिकायला मिळते. शहरी भागात गेल्यामुळे प्रत्येक असं डिपार्टमेंट असतं, एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करायचं असतं, तेथलीच माहिती असते. परंतु इथे आम्हाला अकाउंट असू दे, परचेस, सेल, प्रोडक्शन, मार्केटिंग किंवा इतर डिपार्टमेंट असतील, सेक्शन असतील, विविध विभागात आम्हाला माहिती मिळते ही सरांमुळे. यापुढे पण आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आवडेल. या कंपनीच्या प्रगतीसाठी आम्हाला हातभार द्यावासा वाटतोय, आम्ही नक्कीच देऊ. आणि सरांना पुढील वाटचालीसाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत, शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी त्या बाबतीत मगाशी जसं म्हटलं तसं मी त्या बाबतीत फारच लकी आहे की मला मिळालेली माणसंही अतिशय चांगली माणसं आहेत. बरोबर. कारण बऱ्याच वेळेस सगळं चांगलं असतं पण माणसं चांगली मिळत नाही. हो. इथे म्हणजे तुम्हाला म्हणजे मला एक सांगायला अभिमान वाटेल की ज्या वेळेला नव्या फॅक्टरीचं आपण इनॉग्रेशन केलं होतं, ज्यावेळेस सुरुवात केली होती ना, त्यावेळेला मी कामगारांची पूजा केली होती, कारण ते आहेत म्हणून आपण सगळे आहोत, म्हणजे आम्ही सगळे आहोत. अगदी मुळात ही जाण असणंच खूप जास्त महत्वाचं आहे. नाही म्हणजे ती व्हिडिओसाठी नाहीये, ती त्यांच्या समोर सांगितलं म्हणून. नाही, खरी गोष्ट आहे. इथे कामगारांना मी माझा ड्रायव्हर असेल तर माझा ड्रायव्हर बरोबर आहे असं कधी कोणाला सांगत नाही. कधी मला टेस्ट करा तुम्ही कधी पण, मी माझा माणूस बरोबर आहे असं म्हणतो. बरोबर आहे. हा. नमस्कार, सोना बाळू पेंढारे, अंधणारे मधलेच आहात. हो. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. बेसन प्लांट, आणखीन आटा प्लांट इथे सुपरवायझर म्हणून आहे. तिथे म्हणजे सगळ्याच प्रकारची काळजी घ्यावी लागते.
कर्मचारी ज्यावेळेस ड्युटीवर असतो त्यावेळेस म्हणजे ड्युटीवर आला आहे की नाही आला ही चौकशी करून त्यांना प्लॅन कसा लावायचा काय हे त्यांना माहितीच असते, तरी पण आपले सांगणं हे आपली जबाबदारी असतेच. सरपोतदार सरांच्या सोबतच म्हणजे बरीच वर्ष आहे मी. त्याने मला एक धंद्याची आयडिया पण दिली व्यवसायाची. अच्छा. त्याच्यामुळे माझा छोटासा एक व्यवसाय पण आहे मालवणी खाज्याचा. मी कंपनीला सप्लाय करतो. कंपनी स्वतःच्या ब्रँडने पूर्ण महाराष्ट्रात सप्लाय होतो. ही विशेष गोष्ट आहे की आपल्याकडे असलेल्या कर्मचाऱ्याला व्यवसायाची सुद्धा दिशा दाखवणं. एकंदर ह्या पूर्ण फॅक्टरीविषयी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा असतात. बरोबर. तर तुमचा अनुभव एकंदर व्यवहाराच्या दृष्टीने कसा आहे सरांच्या बाबतीत? सरांच्या बाबतीत म्हणजे तसं व्यवहार चांगलाच आहे. बरोबर. अडीअडचणीला पण मदत करणारे आहेत. एखाद्याला मार्गदर्शन पण चांगलं करतात. समोरच्याशी प्रेमानं आपुलकीने पण बोलणं आहे त्यांचं. कोणाला कधी तोडून बोलत नाहीत. एखाद्याला मदत करायची म्हटलं तर आवर्जून मदत करतात. स्वभाव चांगला आहे त्यांचा. हा स्वभाव सरांचा असाच होता पूर्वीपासून की त्यांच्याकडे नाही, पूर्वीपासूनच आहे. तुमचा असा काय एखाद्या अनुभव? प्रसंगाला धावून येणारे पण आहेत. तुमचे डोळे थोडेसे पाणावलेले दिसत आहेत. तर असा काय तुमचा अनुभव आहे स्पेसिफिक जेव्हा सरांनी तुम्हाला मदत केली? हो, तशी मला मदत पण केली. एक व्यवसायाची लाईन दिली. तशी मला मोठी त्यांची मदत आहे. आपुलकीनं बोलणं पण आहे. तुमचे डोळे सांगून जात आहेत की तुम्ही किती प्रकारे जोडलेले आहात सरांशी आणि या व्यवसायाशी, या पूर्ण फॅक्टरीशी. घरच्यासारखे संबंध आहेत. सरांनी मला तसं बघायला गेलं तर आपुलकीने पण वागवले, पण मदत पण केली. घरच्यासारखं मला वर्कर म्हणजे कंपनीचा हा माणूस वर्कर आहे असं कधी समजले नाही. सुट्टीच्या दिवशी मुद्दामून येऊन आपल्याला वेळ दिलात आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या भावना पोहोचवल्यात. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. तर मला वाटतं आपण आता डिस्पॅचच्या इथे झालेली सगळी प्रोडक्ट इथे साठा केला जातो आणि इथून डिस्पॅच ज्यांचं मटेरियल पाठवायचंय ते इथे फायनल होतं आणि इथून मग डिस्पॅच केला जातो. बरं. आता तुम्ही सांगितलं की लकीली तुम्हाला खूप चांगले कामगार आणि स्थानिक कामगार मिळाले किंवा मिळतात, परंतु एकूण संख्या किती आहे, त्यात महिला वर्ग किती आहे आणि ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस माझ्याकडे 120 कामगार आणि 40 स्टाफ होता. बर. आता माझ्याकडे जवळपास 16 स्टाफ आहे आणि जवळपास 50 ते 60 कामगार आहेत. अच्छा. ही स्टाफची संख्या कमी होण्यामागे उत्पादन कमी झालं. फायनान्शियल मध्ये खूप फायनान्शियल प्रॉब्लेम होते आणि त्याच्यामुळे उत्पादन कमी झालं. सगळ्यांना रोजगार देणं किंवा त्यांना पगार देणं शक्य नव्हतं. पण तरी सुद्धा एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, कामगारांचा विषय निघाला म्हणून. माझ्याकडे एक छाया माजळकर नावाची एक बाई होती. तर मी 2 महिने त्यावेळेस पगार देऊ शकलो नव्हतो. माझ्या ऍक्सिडेंटच्या काळामध्ये 2-3 महिने पगार देऊ शकलो नव्हतो. अजून एक रवी शिंदे पण होते त्यावेळेस. तर ते माझ्याकडे म्हणजे ती बाई अक्षरशः माझ्या इथे रडली होती. ती म्हणाली, तुम्ही मला पगार नाही दिलात तरी चालेल, पण तुम्ही बरे होईपर्यंत आम्ही कामाला येणार. बापरे. ही आस्था आणि या आस्थेवरती आणि या आशीर्वादांवरती हे सगळं चालू आहे. खरं. आजच्या काळात अशी माणसं मिळणं म्हणजे खरोखरच भाग्याचा विषय आहे. नाही, मला निश्चितच मिळाले. मी भाग्यवान आहे त्या. आणि तुम्ही आता ज्या विषयाला टच केलं आणि तोच आपल्या पहिल्या भागातील सुरुवातीचा विषय होता आणि शेवट सुद्धा मी तिथे केला होता की आपण नक्की त्या विषयावर वळू की अशी आर्थिक कंडिशन ऍक्सिडेंटमुळे असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील किंवा जी मार्केटमधली कुजबूज ह्याविषयी. कारण दुर्दैवाने मराठी माणसाला कायम जे मराठी माणसं आजूबाजूची असतात ही कुठेतरी प्रोत्साहित करण्याऐवजी त्याच्याविषयीच्या नकारात्मक बाजू असतील किंवा नकारात्मक अनुभव असतील तर ह्याचीच चर्चा जास्त केली जाते. तर ही चर्चा जी आम्ही ऐकत आलेलो आहोत किंवा बऱ्यापैकी लोकांनी स्थानिक ऐकली असेल, तर त्या चर्चेमागचं वास्तव काय आहे? नाही, ती चर्चा काय होती किंवा ती चर्चा काय अँगलनी किंवा काय म्हणून लोक करत होते मला माहिती नाही. मला त्यांच्यावरती टीकाही करायची नाही. कारण कसं होतं की मुळात हे युनिट किती आहे हे माहिती नसणारे लोक कदाचित चर्चा करत असतील. हे युनिट ज्यांना माहिती आहे पण त्याचा व्याप आणि व्याप्ती म्हणजे इंडस्ट्री किती मोठी आहे,
किती कोटींची इंडस्ट्री आहे हे माहिती नसणारी लोक कदाचित चर्चा करत असतील, किंवा काही लोकांना काहीच माहिती नाहीये पण कुणाच्या तरी सांगण्यावरून चर्चा करत असतील. तसं ते बरोबर. तशी ती चर्चा वाढत 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 गेलेली आहे. आणि कर्ज हा खरं तर व्यवसायाचा एक भाग असतो. आपली लोक धाडस करायला मुळात म्हणजे आपल्याकडे काय काय म्हणी ज्या आहेत ना की अंथरूण पाहून पाय पसरावेत. माझी धारणा उलटी आहे. पाय जेवढे पसरता येतील तेवढे पसरा. थंडी वाजायला लागली की अंथरूण शोधायची उपरती येते आणि ते प्रत्येक वेळेला होत गेलंय. बरोबर. हा आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला मग कसं होतं की तुम्हाला जोपर्यंत तुमच्यावरती एखादी वाईट वेळ येत नाही किंवा डिसिजन घेण्याची, निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावरती येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ते करत नाही. नक्कीच. पण ज्या वेळेला तुमच्यावरती ती वेळ येते, ज्यावेळेला तुम्ही पाण्यात ज्या वेळेला पडता त्यावेळेला तुम्हाला पाय हलवावेच लागतात. बरोबर. नाहीतर तुमचं वाचणं कठीण होतं ना. खरंय. तर ही एक तर वाचण्यासाठीची पण लढाई होती आणि दुसरी गोष्ट एक चांगली भावना की इतके लोक माझ्या बरोबर आहेत, मग मी बोलणार तर त्यांना घेऊन नको, आपण प्रयत्न करूया वाचण्याचा. अच्छा. त्याच्यासाठी म्हणून सुद्धा आजच्या तारखेला काय स्थिती आहे? गाडी रुळावर आलेली आहे की कसं? नाही, आता व्यवसाय म्हटला ना की गाडी रुळावर असो किंवा काहीच नाही, स्टेशनला थांबतेच. आणि ती जर थांबली नाही किंवा एकदम म्हणजे एकदम तुम्ही फास्ट निघालात सगळ्या ह्याच्यामधून, तर ते तसं होत नाही. कारण तेजी मंदी म्हणजे व्यवसाय म्हटला ना की तेजी मंदी आली. हो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची फायनान्शियल पोझिशन जी आहे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे जे काही विषय आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्लस मायनस गोष्टी होत असतात. बऱ्याचशा वेळेस तुम्ही ठरवलेल्या वेळेत काहीच होत नाही. बऱ्याचशा वेळेस तुम्ही ठरवल्यापेक्षा बऱ्याच गोष्टी या पुढे होतात. खरंय. पण मग तुम्हाला ते एक्सेप्ट करून त्याची वाट बघून जाण्याशिवाय पर्याय नाही दुसरा. बरोबर. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. अगदी खरंय. हो. एवढा मोठा उद्योग उभारताना आर्थिक शिस्त किती महत्वाची आहे आणि कशा प्रकारे ती तुम्ही मेंटेन ठेवता? नाही, आर्थिक शिस्त म्हणजे माझ्याकडे स्वतःचा स्टाफ आहे. म्हणजे असं लोकांना वाटत असतं की मी एकटाच करतो. मी एकटा नुसता आता बोलण्यापुरताच एकटा आहे. म्हणजे प्रत्येक फील्ड वरती म्हणजे आत्ता जी सही घेऊन गेली माझ्या इथून ना, ती माझी अकाउंटंट आहे. बरोबर. माझी प्रत्येक गोष्ट म्हणजे माझा प्रत्येक व्यवहार, 1 रुपयाचा व्यवहार हा या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. तो माझ्या एकट्याच्या मनातल्या मनात नाहीये. बरोबर. फक्त एक आहे की प्रोडक्शनचं ती व्यावसायिक स्ट्रॅटेजी झाली ना की अकाउंटचं प्रोडक्शनला माहिती नाही, प्रोडक्शनचं अजून तिसऱ्याला माहिती नाही, तर ते त्याला ती सिक्रेसी वेगळी. नक्कीच. पण व्यावसायिक शिस्त म्हणाल तर प्रत्येक दर दिवसाला बॅलन्स शीट बनते. बरोबर. मुळात मी अकाउंटचा आहे. अच्छा. माझी बॅकग्राऊंड अकाउंट आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला त्याचं नॉलेज चांगलं आहे. म्हणजे बरं आहे. बरोबर. की प्रत्येक गोष्टीची अकाउंटेबिलिटी म्हणजे मी जेव्हा सेल्समन जातो त्यावेळेला पाकिटांमध्ये जर का फरक येत असेल ना, तर तो मी खपवून घेत नाही. मला त्या पाकिटाचा हिशोब लागतो. तो फुकट दिला असलंस तर ते सांग. बरोबर. मी फुकट म्हणून लिहितो. हो, पण त्याची नोंद यावी. पण त्याची नोंद असली पाहिजे. आणि माझा अट्टहास असतो आणि माझा हा अट्टहास माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि ते त्याचा आदर करतात आणि त्याचा आनंद मला आहे. बरोबर. आणि समाधान आहे. बरोबर. आपण आता ह्या बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोअर 2 भागात पूर्ण केलेला आहे बघून, आणि आता एक स्वतंत्र जे युनिट आहे फूड प्रोडक्ट्स, जिथे रेडी टू इट प्रोडक्ट्स. मागच्या वेळेस मी आलेलो तेव्हा इथे काम सुरू होतं आणि तेव्हा मी बघितलं असल्यामुळे मला कल्पना आहे. तर ती आपण आता नेमकी कशा पद्धतीने बनवली जातात किंवा ती फॅक्टरी कशी आहे हे आता बघणार आहोत. या फूड इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंटची लायसन्स ही कोणकोणत्या प्रकारची लागतात? FSSAI लायसन्स जे आहे ना, हो, हे FSSAI लायसन्स हे कंपल्सरीच आहे. आणि तुम्हाला ज्या वेळेला मोठ्या कंपन्यांची डील करायचं किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचंय ना, तेव्हा तुमच्याकडे ISO 22,000 म्हणजे हॅसअप ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके. तर ते सर्टिफिकेशन असणारं ISO तुमच्याकडे असणं फार गरजेचं असतं आणि ते आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर वॉटर रिलेटेड जे डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंटचा सुद्धा इथे संबंध येतो. म्हणजे अन्न भेसळचा येतोच. बरोबर. अन्न भेसळचं लायसन्सच असतं. पण एक
तुम्ही ज्याच्यामध्ये पाणी वापरता तर त्या पाण्याच्या रिलेटेड गोष्टी जर का तुम्ही करत असाल म्हणजे मँगो पल्प सारखं वगैरे बरोबर. तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेशन आणि इन्स्पेक्शन होत असतं. अच्छा. वजन काट्यांचं इन्स्पेक्शन होत असतं. बरोबर. गॅसचं इन्स्पेक्शन होत असतं. तुम्ही गॅस वापरता म्हणून त्याचं इन्स्पेक्शन होत असतात. त्याच्यानंतर फॅक्टरी इन्स्पेक्शन होत असतं. ओके. म्हणजे फॅक्टरीमध्ये कामगार किती आहेत, हो. मग तुम्ही कामगारांची काळजी घेताय की नाही, हो. त्या कामगारांना तुम्हाला म्हणजे ते सुरक्षित आहेत की नाही, बरोबर. त्या सुरक्षितसाठी म्हणजे हे बघा हे लावलेलं आहे बघा, हो. सिक्युरिटी हो, पर्पजसाठी. खरंय. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय की नाही. बरोबर. आता आपण नवीन इमारतीत आलेलो आहोत. इथे रेडी टू इट सगळी प्रोडक्ट्स बनतात. म्हणजे उदाहरणार्थ हे जे मशीन आहे ना, हे आता हे वरती नाहीये, याचं वरचं काढलेलं आहे. बर. म्हटलं तसं की इथली सगळी मशीन काम नसताना ते मशीन आपण वेगळं करून ठेवतो. ओके. चकलीची भाजणी आहे ना ती तिथे मिक्स होते. मिक्सिंग झाल्यानंतर ती भाजणी इथे एक मशीन लावतात, त्या मशीन मध्ये वरती ठेवायची. बरोबर. इथून त्या स्टिक्स बाहेर पडतात, हे फिरत असतं. अच्छा. आणि इथे चकली होते. बर. आणि ती पुढे तळणीला जाते. चकली सुद्धा 12 महिने असते उपलब्ध. 12 महिने उपलब्ध असते. अच्छा. दिवाळीत डिमांड होय, वाढत होय. असेल. बुंदी आणि साखरेच्या मिश्रणाचा जो गठ्ठा आहे ना, हा गठ्ठा हा तुमचा गार होण्यापूर्वी त्याचे लाडू बनून मोकळे झाले पाहिजेत. खरंय. असं काम आहे ते. बरोबर. फार क्लिष्ट काम आहे. बरोबर. आणि आणि ह्या माणसांना तुम्ही शिकवता कधी हे सर्व? शिकतात, आपोआप शिकतात. आपोआप शिकतात. अच्छा. वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट्स इथे आपल्याला बघायला मिळतील. लाडू आहेत, शेवेचे लाडू आहेत, कडक बुंदीचे लाडू आहेत, चकल्या आहेत. तर इथे अशा प्रकारे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत आणि ही बिल्डिंग ह्या गोष्टींसाठी कार्यान्वित आहे. आपल्याकडे आपला एक प्रॉब्लेम आहे, कोकणचा एक प्रॉब्लेम आहे की स्पर्धा आपल्यातच करणं चाललंय. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एक हा व्यवसाय आहे, मी कुळीत पीठ करतोय, तो समोरचा म्हणतो मी पण कुळीत पीठच करणार. तर माझं म्हणणं त्याच्यावरती माझा जर काय अँगल विचारात घेतला ना, तर तो कुळीत पीठ करत असेल ना, त्याला तो कुळीत मिळवून देण्याचं युनिट चालू कर. बरोबर. एखाद्याने विक्रीची व्यवस्था चालू करायची, सहकार पाहिजे एखाद्याने. हा, मग ते जे एकमेकांवर डिपेंड व्यवसाय जे व्हायला पाहिजेत ना, ते आपल्याकडे होत नाहीत. आपण सेपरेट करतो, त्याच्यामुळे काहीच मोठं होत नाही. बरोबर. सगळेच छोटे राहतात. अगदी खरं. पुढच्या 5 वर्षात तुम्ही महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सला कुठे बघताय? पुढच्या 5 वर्षांमध्ये 100 कोटी क्रॉस होणारं सेल्स युनिट असेल. बर. आणि त्याच्या दृष्टीने माझी पावलं उचलणं चालू आहे. अच्छा. आता आपला टर्नओव्हर किती आहे? आता 24-25 कोटी रुपये. 24 ते 25 कोटी. बर. आणि तो 100 कोटीवर तुम्ही म्हणताय की आपण न्यायचं उद्दिष्ट आहे. होय. वितरण व्यवस्था स्वतःची आहे, स्वतःच्या गाड्या आहेत. बर. मार्केटिंग डिपार्टमेंट वाईज म्हणायला गेलं तर मार्केटिंगचं सेपरेट डिपार्टमेंट आहे, अकाउंटचं सेपरेट डिपार्टमेंट आहे, पर्सनल सेपरेट आहे. बर. त्याच्यानंतर प्रोडक्शन मध्ये 3 म्हणजे परचेस आणि प्रोडक्शन एकाकडे आहे, पॅकेजिंग आणि डिस्पॅच एकाकडे आहे, आणि लाडूचं युनिट सेपरेट एकाकडे आहे. बरोबर. आणि मेंटेनन्स एकाकडे आहे. ओके. अशी डिपार्टमेंट्स आहेत सगळी. बरोबर. माझी सर्व प्रेक्षकांना विनम्र विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करावा. अनेक जण व्हिडिओज बघत असतात, आपल्या प्रतिक्रिया लिहित असतात, परंतु सबस्क्राईब करायला विसरतात. काही जण वयाने जास्त असल्यामुळे टेक्नो फ्रेंडली नसतात. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या कुटुंबातील तरुणांची मदत घेऊन चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा. यामुळे आपली परत ताटातूट होत नाही. तुम्हाला व्हिडिओज कायम आपल्या चॅनलवरील आवडत असतील तर येत राहतील. त्यासाठी सबस्क्राईब करणं अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, मी विजय पुरोहित. माझं गाव काटोली, देवरुख जवळ आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये. आणि महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सचे सर्वेसर्वा योगेश सरपोतदार हे माझे जावई आहेत, 2 नंबरचे क्रमानं. एकंदर गेली 10-11 वर्ष योगेशचं लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. आणि ग्रामीण भागामध्ये एक मनुष्य शून्यातून काय विश्व निर्माण करू शकतो याचा आदर्श म्हणून आज योगेशकडे पाहायला हरकत नाही. विविध प्रकारची पिठं, मसाले आणि इन्स्टंट फूड, चिवडा, चकली, लाडू, कडक बुंदी लाडू, शेंगदाणा लाडू वगैरे वगैरे. तर हे सगळं निर्माण करण्यामध्ये त्यांनी सगळे आपले फॉर्म्युले स्वतःचे तयार केलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे 2-3 मसाल्याचे कंटेनर चायनाच्या भागात पण गेलेले आहेत ट्रायल बेसवरती. करी मसाला म्हणून ते प्रसिद्ध होते तिकडे. त्यांच्या खरं तर या धंद्याला काही पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील एक सामान्य कुटुंबातले होते आणि योगेशजींनी त्यांच्याकडनंच कामाची प्रेरणा घेऊन हे काम सुरू केलं. आणि आज त्यांची स्वप्न पाहता हे गगनाला भरारी घालणारा हा सगळा विषय आहे. घरामध्ये 5 किलो कुळीथ आणून ते घरात भाजून त्यांनी
पीठ विकण्याचा विषय सुरू केला आणि आज जागेवर बसून ते काही लाखाचा बिझनेस करतायत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये त्यांचा जो हेतू आहे किंवा त्याची सामाजिक दृष्टी आहे ती फार महत्त्वाची आहे. बाहेरनं कुशल कामगार आणून UP बिहारकडले त्यांना काम देणं ह्याच्यामध्ये काही मला वाटतं फार कौतुकाचा विषय नव्हे. परिसरातले सगळी मुलं आणून, स्त्रिया, मुलं आणि ज्यांना खरंच गरजेची आहे, पैशाची गरज आहे किंवा ज्यांना नोकरीची गरज आहे, धंद्याची गरज आहे, कामाची गरज आहे, अशा लोकांना इथं आणून त्यांना ट्रेन करणं, त्यांच्याकडनं कुशल कामगाराचं सारखं काम करून घेणं आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणं हे त्यांचं जे ध्येय आहे किंवा उद्देश आहे तो फार कौतुकास्पद आहे. त्यामुळं योगेशीसारख्या माणसाची प्रत्यक्ष भेट घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेणं, या दृष्टीनं तरुणांना अतिशय एक आदर्श उदाहरण समोर बाळगायला हरकत नाही. त्या दृष्टीने त्यांची भेटही घ्यायला हरकत नाही. कंपनीचा परिसर, कंपनीच्या प्रत्येक चाललेलं काम हे खूप बघण्यासारखं असतंय. इथे कोणी येणार असेल, रात्री अपरात्री आला, ड्रायव्हर असो किंवा कोणी, तर त्यांची म्हणून स्वतंत्र व्यवस्था आपण आपल्या इथे केलेली आहे. बर. हा, हे मधला ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट झाला. हो. हा दुसरा जो मजला आहे तो त्याच्यावरती आपल्याकडे एक कॉन्फरन्स रूम आहे. बर. म्हणजे सगळ्या स्टाफची मीटिंग घ्यायची वेळ आली ओके. तर त्याच्यासाठीची व्यवस्था अच्छा. इथे आपण केलेली आहे. ओके. कॉन्फरन्स आहे आणि 2 माणसं झोपतील, त्यांच्या झोपण्याची व्यवस्था अरे वा. इथे आपण केलेली आहे. अटॅच टॉयलेट्स इथे आहे. वा. हा सीन कोणी बघितला आणि ही व्यवस्था कोणी बघितली तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आता अजून एक वेगळी रिक्वायरमेंट कदाचित येऊ शकते की इथे वरती तुम्ही अशाच रूम्स बनवा आणि आम्हाला नुसतं राहायला यायला सुद्धा आवडेल. आपण प्रार्थना करूया आणि चांगली इच्छा बाळगूया. 100% या ठिकाणी आपल्या स्वप्नातील सर्व गोष्टी येणाऱ्या काळात प्रत्यक्षात घडतील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आशा करूया की आपल्याला असे अनेक लोक भेटतील जे आपल्याला नक्कीच या व्यवसायात महत्वपूर्ण ठरतील येणाऱ्या काळात. ऍडमिनिस्ट्रेशन जो पार्ट आहे हो, त्याच्यामध्ये आता आपण एंट्री करतोय. हा आपल्या व्हिडिओचा शेवटचा भाग असणार आहे. महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सच्या ऑफिस सेक्शनमध्ये आपण आलेलो आहोत. इथे बसायला येणाऱ्या मंडळींची व्यवस्था केलेली आहे. सोफे आहेत. भिंतीवर कुठल्याही ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने त्या कंपनीचे जे काही अवॉर्ड्स असतील ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे एंट्रीतच आपल्याला बघायला मिळेल. पूर्वी इथे हे माझं केबिन आहे पूर्ण पूर्वीचं. बर. ज्या वेळेला मी अडचणीत आलो, मग तुम्ही मला आल्यानंतर एक प्रश्न विचारला होता. हो. पहिल्या भागात असेल माझ्या मते हो. की एक प्रश्न विचारला होता की बाबा तुम्हाला आध्यात्मिक तुम्ही कसे झाला. होय. ज्यावेळेला मी खूप अडचणीत आलो, काहीच मार्ग सापडे ना असं मला वाटायला लागलं. हो. हो. फॅक्टरीचं नाव महालक्ष्मी होतं. खरंय. त्या साक्षात महालक्ष्मीला म्हटलं आता ही जागा तुझी, बर. मालक म्हणून खुर्चीत तू बसशील माझ्या जागेवरती आणि मी तुझा दास म्हणून काम करेन. माझं केबिन शेजारी आहे. अच्छा, म्हणजे ही तुमची मूळ केबिन होती. ही माझी मूळ केबिन होती आणि ह्या केबिन मध्ये आता साक्षात महालक्ष्मी आरूढ आहे. मला वाटत नाही की संपूर्ण देशभरात अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची रचना कुठल्याही फॅक्टरीमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही, कुठल्याही ऑफिसमध्ये कदाचित बघायला मिळणार नाही. मी अशा प्रकारची भक्ती ही पहिल्यांदाच पाहतोय. वेळ प्रत्येकावर येत असते, अडचणी प्रत्येकाला येत असतात, पण श्रद्धाभाव मनात किती आहे तो आपल्या ह्या गोष्टीवरून लक्षात येईल. योगेशजी स्वतः जिथे बसायचे त्या ठिकाणी आज साक्षात त्यांनी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना एक प्रकारे या ठिकाणीच केलेली आहे. आणि त्यांनी आत्ता जसं म्हटलं की आता मी तुला इथे बसवतो, पुढे काय असेल ते तू बघ. आणि मला वाटतं योगेशजी त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला निश्चित चांगले मिळतील, मिळतायत असं आपण म्हणूया. हो. हे भागवतामध्ये जे कृष्णाचे आपण पूजन केलं त्या कृष्णाला इथे आहे, म्हणजे कृष्णाची मूर्ती ही अच्छा. आहे. बरं. हा, आणि ती गणपतीची मूर्ती आहे. हो. ही GM ची केबिन आहे, मार्केटिंग वाल्यांची केबिन आहे. हो. हो. ही HR ची केबिन आहे. बरोबर. माझा सगळा अकाउंट स्टाफ जो आहे हो तो इथे बसतो, इकडे आणि इकडे. इथे जी प्रोडक्ट्स बनवणं हा जो प्रकार आहे तो सगळा इथे होतो. प्रोडक्ट्स बनवणं किंवा सॅम्पल टेस्टिंग वगैरे असं सगळ्या गोष्टी. किचन आहे बर. छोटं. इथे वेटिंग रूम आहे ओके. मला भेटायला येणाऱ्या लोकांची. बर.
आणि इथे ह्याचं स्टोरेज आहे, पॅकेजिंगचं स्टोरेज आहे, बरं. लेबल्स वगैरेचं स्टोरेज आहे. बरोबर. इथे माझी फायनान्स मॅनेजर बसते. अच्छा. हां, आणि इथे मी बसतो. आपण पूर्ण फॅक्टरी, पूर्ण परिसर फिरून फायनली आता योगेशजींच्या केबिनमध्ये आलेलो आहोत आणि Yes. जिथे साक्षात स्वामी समर्थांची प्रतिमा, मी पहिल्याच वेळेला जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा म्हटलं योगेशजींना की न ठरवता स्वामींनी मला खूप वेळोवेळी दर्शन दिलेलं आहे आणि अनेक प्रेक्षकांना माहिती झालेला आहे हा विषय की आपण जातो तिथे योगायोगाने स्वामींचं दर्शन नकळत होतं आणि एक प्रकारे मी ह्याला कृपादृष्टीच मानतो. हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवर्जून पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांसाठी किंवा खास करून युवकांसाठी काय तुम्ही मेसेज द्याल आणि काय सांगाल की कशा पद्धतीने व्यवसायाकडे आज पाहणं गरजेचं आहे कोकणातील खास करून, आणि कशा पद्धतीने त्यात आपण यश संपादन करू शकतो? नाही, एक म्हणजे त्यातली एक सामाजिक भावना फक्त सांगतो हम्म. की एक व्यवसाय चालवायचा तर तुमच्या त्या व्यवसायावरती अवलंबून असणारी जी लोक आहेत तर ती फक्त तुमचे कामगार नाहीयेत, त्याच्यामध्ये त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांपासून तो शेतमाल तुमच्या मधल्या आडत्यापर्यंत येणं, त्या आडत्यापासून तो माल तुमच्या फॅक्टरीपर्यंत येणं, त्या फॅक्टरीमधून तयार झालेला माल मार्केटपर्यंत नेणं, यातल्या सगळे ट्रान्सपोर्टर म्हणजे या सगळ्या मध्यस्थांकडे वगैरे काम करणारी लोक, त्याच्यानंतर मग पुढे असणारे होलसेलर्स, सुपर स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर्स, ही जी सगळी चेन आहे, ह्या सगळ्यांना एक उद्योग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बऱ्याच कुटुंबांना फायदेशीर ठरत असतो. मी माझ्या कामगारांनाही तेच सांगतो की तुम्ही फक्त योगेश सरपोतदारसाठी काम करू नका. बरोबर. तो जर का उद्योग जगला तर आज 100 जगतायत, उद्या कदाचित 1000 माणसं जगतील. आपण सगळे एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे ती याच्याकरता. कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमची एकदा आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाला प्रोडक्ट तुमची खरेदी करायची असतील किंवा जसं मी मगाशी म्हटलं कुठलीही व्यावसायिक एन्क्वायरी असेल किंवा कुठलाही अजून प्रश्न मनात शिल्लक राहिला असेल तर संपर्क क्रमांक 7767030666. योगेशजीने नंबर सांगितलेला आहे, तो आपल्या स्क्रीनवर सुद्धा आलेला आहे. तुम्ही योगेशजी आम्हाला जो वेळ दिलेला आहात तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. वेळेची मर्यादा बघता आपण ह्या व्हिडिओचे 2 भाग केलेले आहेत. हा दुसरा भाग सुद्धा प्रेक्षकांना अत्यंत आवडला असेल. तुम्ही या इंडस्ट्रीचं सिलेक्शन केलं, हो, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून तुम्ही जे एफर्ट्स घेतलेत, हो, तर तुमचे आमच्या महालक्ष्मी परिवारातर्फे, माझ्या सगळ्या कुटुंबियांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद योगेशजी. मी एवढंच सांगेन की अफवा ऐकायला सोप्या असतात पण सत्य पाहण्यासाठी प्रत्यक्ष यावं लागतं. ते सत्य पाहायला मी प्रत्यक्ष आलो. यातून जे सकारात्मक घेता येईल ते घ्यावं, ज्या सकारात्मक दृष्टीने बघता येईल ह्या व्यवसायाकडे, या व्यक्तीकडे, त्या दृष्टीने पाहावं. आणि पाय ओढणं, खेकडे वृत्ती ही आपण वारंवार ऐकत आलेल्या ह्या कॉमन गोष्टी आहेत मराठी माणसाविषयी, तर ती दृष्टी आपण आता सोडून देऊया आणि आपल्या माणसांना सपोर्ट करून कशा प्रकारे असे व्यवसाय वृद्धिंगत होतील आपल्या भागात, याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आणि त्याच दृष्टिकोनातून केलेला हा एक व्हिडिओ होता. त्यासाठी पूर्ण महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सचे मी आभार मानतो. त्यांनी आपल्याला वेळ दिला, सहकार्य केलं हा व्हिडिओ बनण्यासाठी. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा हीच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करावा. अशाच व्हिडिओसाठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करावा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.